नमस्कार, जय महाराष्ट्र। लोकप्रतिनिधीच्या कामकाजात कुटुंबियांचा हस्तक्षेप ठरणार गंभीर गैरवर्तन। महाराष्ट्र शासनाच्या नव्या विधेयकाने प्रशासनात पारदर्शकतेवर भर किंवा अधिक प्रभावी पर्याय, पडद्यामागून कारभाराला लगाम, नातेवाईकाकडून अधिकाऱ्यावर दबाव आणल्यास होऊ शकते कठोर कारवाई। महाराष्ट्र शासनाने 3 जुलै 2026 रोजी नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडले असून लोकप्रतिनिधीच्या कामकाजात कुटुंबियांचा हस्तक्षेप हा गंभीर गैरवर्तन मानण्याची महत्त्वपूर्ण तरतूद प्रस्तावित केली आहे। प्रस्तावित सुधारणेनुसार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक यांच्या वतीने पती पत्नी, मुलगा मुलगी किंवा इतर नातेवाईक यांनी अधिकार गाजवणे, प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणणे किंवा नगर परिषदेच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करणे यावर कायदेशीर निर्बंध येणार आहेत। शासनाने स्पष्ट केले आहे की जनतेने मतदान करून अधिकार लोकप्रतिनिधींना दिलेले असतात, त्यांच्या कुटुंबियांना नाही। त्यामुळे पडद्यामागून कारभार करणारे नातेवाईकाच्या माध्यमातून प्रशासनावर प्रभाव टाकणे किंवा निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करणे यापुढे सहन केले जाणार नाही। या सुधारणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकशाही व्यवस्थेत अधिकार आणि जबाबदारी ही केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची असते। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी स्वतः जबाबदारीने कारभार करावा आणि कुटुंबियांनी अधिकृत कामकाजात हस्तक्षेप टाळावा असा स्पष्ट संदेश या विधेयकातून देण्यात आला आहे। एपी न्यूज महाराष्ट्रासाठी मी पूजा कायंदे।